76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व उपस्थित नागरिकांचे प्रथम मंडणगड तालुका तहसीलदार श्री अक्षय ढाकणे यांनी स्वागत केले। मंडणगड तालुक्यात तहसीलदार पदावर विराजमान झाल्यानंतर मंडणगड तालुक्यात 76व्या प्रजासत्ताक दिनी राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे या तालुक्यात मंडणगड तहसीलमध्ये माझ्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। त्यामुळे मी खूप भाग्यवान समजतो। माझं नोकरीवर रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। महाराष्ट्र थांबणार नाही, त्याचप्रमाणे मंडणगड तालुकाही थांबणार नाही। त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे। जास्तीत जास्त मंडणगड तालुक्याचा विकास कसा होईल याकडे मी लक्ष देणार आहे। रस्ता, MIDC, स्मारक तसेच इतर कामंही जेवढ्या वेगाने होतील त्यासाठी मी कटिबद्ध राहणार आहे। प्रशासक म्हणून या कुठल्याही कामांमध्ये दिरंगाई होणार नाही हे मी आज आश्वासन देतो। मंडणगड तालुक्यातील नागरिकांच्या काही अडचणी असतील, काही सूचना असतील, त्याचा विचार विनिमय लवकरच होईल। सर्व नागरिकांनी असे सहकार्य करून तालुक्याच्या विकासाला चालना देण्याचे आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे तहसीलदार श्री अक्षय ढाकणे यांच्याकडून सांगण्यात आले। यावेळी कोकण नगरी चॅनल मार्फत खरोखरच अभिमानाची गोष्ट म्हणजे अशी की स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन यावेळी 4 ते 5 उपोषण किंवा आंदोलन हे होत असत, परंतु मंडणगड तालुक्याला लाभलेले ज्यांची नव्याने एक तरुण अभ्यासू व्यक्तिमत्व तहसीलदार श्री अक्षय ढाकणे आल्यानंतर आंदोलन तसेच उपोषणही कमी झाल्याचे दिसत आहेत। 26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनादिवशी तालुक्यात उपोषणाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत असल्यामुळे मंडणगड तालुक्याला लाभलेले तहसीलदार सन्माननीय श्री अक्षय ढाकणे यांचे मंडणगड तालुका तसेच संपूर्ण स्तरावरून अभिनंदन व कौतुक होत आहे। मारुती शेटे म्हणजे एक उपस्थित नाही, उत्सवी पण आहे आणि समाज म्हणजे आज हे उपस्थित नाही आहे। मी माझ्या मुलीचे तालुक्यातील सर्व नागरिक तसेच माझ्यासोबत असलेले प्रशासनातील सर्व विभागाचे सर्व अधिकारी आज प्रथम 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मी हार्दिक स्वागत करतो। आपण या कार्यक्रमाला जे उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार। खरं तर माझा हा या तालुक्यातला पहिलाच प्रजासत्ताक दिन होता आणि खरंच माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आणि माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की 26 जानेवारी 1950ला जे संविधान लागू झालं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबडवे त्या तालुक्यात मी आमच्या प्रजासत्ताक दिन माझ्या हस्ते ध्वजारोहण केलं। त्याबद्दल मला खूप अभिमानास्पद गोष्ट वाटते की आंबडवे जे मूळ गाव आहे आणि आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आणि त्याच तालुक्यामध्ये मी आज माझ्या हस्ते हे ध्वजारोहण केलं आहे। खरं तर 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट हे असा दिवस असतो की आपल्याला आपल्या पूर्वस्मृतीमध्ये घेऊन जातो, म्हणजे आपल्या शाळेजवळ सगळे आठवतात आणि ज्यावेळी आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये हा कार्यक्रम करतो त्या सगळ्या गोष्टी मला पण असं ध्यान झालं की त्यावेळी आपण मान्यवरांच्या हस्ते सगळ्या कार्यक्रम होत असतो आणि आज स्पर्धा परीक्षा म्हणून सिलेक्ट झाल्यानंतर आपण हे स्वतः करतो ही वेगळी गोष्ट माझ्यासाठी आज त्यासाठी आपल्याला सगळ्यांना ते आठवत असतं की आपण शाळेमध्ये लहानपणी लवकर उठून जायचो। त्या सगळ्या स्मृती आज जागृत झाल्या, त्याबद्दल चांगलं वाटतंय। आता इथून पुढे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे की खूप जबाबदारी आपल्याकडे आहे आणि नागरिक म्हणून आपण त्या जबाबदाऱ्या पार पाडणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे प्रशासन म्हणून देखील आम्ही या जबाबदारी पार पाडत आहोत। जसं आता नवीन सरकार स्थापन झालं त्यावेळी महाराष्ट्र थांबणार नाही अशी टॅगलाईन सगळीकडे फिरत होती, त्याचप्रमाणे आता आपल्याला आपला तालुका देखील थांबणार नाही या दृष्टीने प्रयत्न करायचा। कारण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळ्यात तुलनेने कमी विकास झालेला आहे किंवा ग्रामीण असलेला तालुका आपल्याला म्हणलं जातं। जेवढं आपल्याला शक्य आहे, जेवढं शासनाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही नक्की याच्यामध्ये विकास करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या देखील सहकार्याची याच्यामध्ये अपेक्षा असणार आहे। खूप वेगवेगळे प्रोजेक्ट्स आता
असतील, एमआयडीसीची कामं असतील, नवीन अंबरवे येथे स्मारकासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अंबरवे येथे नवीन आदर्श ग्राम योजनेअंतर्गत नवीन स्मारक येथे होणार आहे. काही नवीन कंपन्यांच्या पाईपलाईन्स वगैरे त्याच्यामध्ये येणार आहेत. तर खूप साऱ्या विकासाच्या दृष्टीने विकास कामे इथे होणार आहेत. तर प्रशासन म्हणून आम्ही याची नक्कीच खबरदारी घेऊ, कुठेही विलंब होणार नाही, विलंब होणार नाही. तसेच नागरिक म्हणून आज काही पत्रकार म्हणून इथे आलेले आहेत. तर नागरिक म्हणून देखील आपण आपल्या जबाबदाऱ्या नक्की याच्यामध्ये पार पाडण्याची अपेक्षा व्यक्त करतो. आपले काही सजेशन्स असतील आपण नक्कीच कधी पण ऑफिस देऊ शकतो. आपल्या काही तक्रारी असेल आपण त्याच्यामध्ये लवकर निरसन करूया. आज 26 जानेवारीनिमित्त आपण सर्वजण इथे आला त्याबद्दल प्रत्येकाचे खूप खूप आभार. आणि इथून पुढे आपण असेच प्रशासनाला सहकार्य करून आपण तालुक्याच्या विकासासाठी जास्त प्रयत्न करूया. आपले सजेशन असतील आपण नक्कीच त्याच्यामध्ये जेव्हा असेल मी ऑफिसला असतो भेटून आपण आपल्या तक्रारी निरसन करू शकतो. आणि इथून पुढे आपण जास्त तालुक्याचा विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी सर्वांनी हातभार लावूया अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वजण इथे आला आणि कार्यक्रमाला उपस्थित झाला त्याबद्दल